नमस्कार मित्रांनो. भारतीय समाजाची रचना ही हजारो वर्षाच्या वर्णव्यवस्थेच्या ओझ्याखाली बांधलेली आहे आणि तिच्या प्रत्येक स्तरात उच्च नीचतेचे जाळे अजूनही खोलवर रुजलेले आहे. जिथे लोक जन्म, व्यवसाय आणि पारंपरिक समाजक्रम यावरून एकमेकांचे मूल्य मोजतात, हा ओझा इतका घट्ट बसलेला आहे की अजूनही प्रत्येक पिढी त्यात अडकते आणि नकळत दुसऱ्या पिढीवर त्याच मानसिक गुलामगिरीची छाया टाकते. महात्मा ज्योतिबा फुले स्वतःच्या काळातील शूद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळी समाजातून आले, परंतु त्यांच्या विचारांची गती, सामाजिक दूरदृष्टी आणि अन्यायावरील प्रखर टीका यामुळे त्यांना त्या चौकटीच्या पलीकडे उभे राहायला भाग पडले. महात्मा ज्योतिबा फुले स्पष्टपणे सांगतात की माणसाचा जन्म त्याची ओळख नाही, तर त्याचे विचार, कष्ट आणि समाजासाठी केलेले कार्य यावरच माणसाचे खरे मूल्य ठरते. परंतु भारतीय समाजाने हजारो वर्षे शिकवलेले आहे की जन्म म्हणजेच प्रतिष्ठा, जन्म म्हणजेच मूल्य, जन्म म्हणजेच अधिकार आणि हे शिकवणूक आजही अनेक घटकांमध्ये कायम आहे. आधुनिक ओबीसी समाजाने स्वातंत्र्यानंतर शिक्षण, आरक्षण, नोकरी आणि आर्थिक संधी मिळवल्या. त्यामुळे काही गट प्रगत झाले, परंतु त्या प्रगतीमुळे अनेक उपगट स्वतःला उच्च समजतात. जणू आर्थिक स्थैर्य, शिक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे जन्मावर आधारित उच्चतेचे प्रमाण आहे. ही मानसिकता फक्त अंधभक्ती नव्हे, तर गुलाम मानसिकतेचा बदललेला चेहरा आहे. कारण जो कधी दाबला जातो तो पुढे जाऊन नकळत दुसऱ्यावर त्याच अत्याचाराचे तंत्र राबवतो. हीच फुले आंबेडकरी दृष्टिकोनात मनाची गुलामी आहे, जिथे माणसाने स्वतःवर झालेल्या अन्यायाचे स्मरण ठेवून इतरावर अन्याय करण्याचे आचरण सुरू केले. ओबीसी समाजातील काही प्रगत गट स्वतःला सामाजिक उच्च मानतात, परंतु प्रगती ही फक्त संसाधने मिळवण्यात नाही, तर ती समाजातील सर्व घटकांसाठी समान संधी निर्माण करण्यात असते. वास्तविक प्रगती म्हणजे इतरांना उभे करण्याची क्षमता, शिक्षणाचा प्रसार, वंचितांचा आवाज उभारणे, सामाजिक न्यायासाठी लढणे, आणि हीच खरी उच्चता आहे. आजही ओबीसी समाजातील प्रगती अत्यंत असमान आहे. काही गट राजकारणात, शैक्षणिक क्षेत्रात आणि आर्थिक स्थैर्यात पुढे गेलेले आहेत, तर अनेक अजूनही शेतात, गल्ली गल्लीत, असंघटित मजुरीत अडकलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज उच्च झाल्याचा दावा हा चुकीचा, भ्रमजन्य आणि अर्धवट आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी सांगितले की खरा माणूस तोच जो अन्यायाविरोधात उभा राहतो, समाजातील दुर्बल घटकांना उभारतो आणि स्वतःच्या प्रगतीसाठी इतरांचे शोषण करत नाही. आजच्या ओबीसी मध्ये जो उच्चतेचा भास आहे तो फक्त आभासी प्रतिष्ठा आहे, जे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक संसाधनामुळे मिळालेले आहे, पण त्याचा खरा अर्थ समाजाच्या उन्नतीशी नाही. सामाजिक उच्चतेची ही भ्रामक कल्पना ही महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात तशी मनुवादी विचारसरणीची चालू श्रंखला आहे, जिथे जुन्या शोषक पद्धती नवीन रूपात पुनरावृत्ती होतात. आधुनिक ओबीसी गट स्वतःला वर मानतो, परंतु तो अजूनही जुन्या वर्ण व्यवस्थेच्या मानसिक साखळीत गुंतलेला आहे. उच्चता ही फक्त मनुष्यत्वाने मोजली जाते, जात, पैसा, सत्ता किंवा सामाजिक प्रतिष्ठेने नाही. ज्योतिबा फुले जर आज जगत असते तर ते निश्चितच सांगितले असते की तुमची प्रगती तुम्हाला उच्च करत नाही, तुमच्या विचारांनी, तुमच्या कृतींनी, तुमच्या समाजासाठी केलेल्या प्रयत्नांनीच तुम्हाला उच्च ठरवते. जर तुम्ही इतरांना उभे करण्याऐवजी त्यांना ढकलत राहिलो तर तुम्ही उच्च नाहीत, तुम्ही नव्या रूपातील अत्याचारी आहात. आजही भारतीय समाजात उच्च नीचतेची भाषा कायम आहे, कारण तिच्या बीजांना शतकानुशतकांची मजबूती आहे. ती कुटुंबात, परंपरात, धर्मग्रंथात, भीतीत आणि अभिमानात रुजलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की खऱ्या उच्चतेचा मापदंड म्हणजे विचारांची, नीतिमत्तेची आणि सामाजिक जबाबदारीची उंची, आणि हीच उंची प्राप्त करण्यासाठी ओबीसीला स्वतःच्या प्रगतीचा उपयोग वंचित समाजासाठी करणे आवश्यक आहे. जर ओबीसी गट स्वतःला उच्च मानून उभा राहतो
तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वारशाचा अपमान करतो. कारण उच्चता ही सत्ता, पैसा, प्रतिष्ठा किंवा जात नसून न्याय, समता, विवेक आणि इतरांच्या बाजूने उभे राहण्याची निडरता आहे. आज समाजातील खऱ्या उच्चतेची कसोटी हीच आहे. तुमच्या प्रगतीचा लाभ फक्त स्वतःसाठी न घेता त्याचा वापर इतरांना उभारण्यासाठी होत आहे की नाही, आणि हाच प्रश्न महात्मा फुले आजच्या ओबीसी, इतर वंचित वर्ग आणि संपूर्ण भारतीय समाजाला विचारायला लावतात. उच्च नीचतेच्या मानसिकतेला मोडणे, सामाजिक न्याय सुनिश्चित करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, आर्थिक व राजकीय संसाधने समान वाटप करणे हीच खरी सामाजिक क्रांती आहे. आणि हाच मार्ग महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवला. त्यामुळे आजचा ओबीसी सक्षम आहे. पण जर त्याने उच्चतेचा आभास कायम ठेवला, स्वतःला श्रेष्ठ समजले आणि इतरांना ढकलत राहिले, तर तो फक्त महात्मा फुलेंच्या विचारसरणीचा अपमान करणारा नाही, तर संपूर्ण समाजाला पुन्हा जुन्या अत्याचारी साखळीमध्ये अडकवणारा ठरेल. या सगळ्यांचा निष्कर्ष एकच आहे. ज्योतिबा फुले यांना शूद्र मानलं गेलं, पण त्यांच्या विचारांनी, धैर्याने, सामाजिक जबाबदारीने आणि मानवतेच्या कार्याने त्यांनी कोणत्याही कथित उच्च माणसापेक्षा 100 पट मोठे स्थान मिळवले आहे. आजचा ओबीसी सक्षम झाला आहे, पण वास्तविक उच्चता म्हणजे मनुष्यत्व, न्याय, विवेक, समता आणि वंचितांना उभारण्याची तयारी, आणि हाच खरा मापदंड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे दोघेही भारतीय समाज सुधारक आहेत, ज्यांनी जातीवर आधारित अन्याय आणि शोषणाविरुद्ध संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य आणि विचार खूप आदराने पाहिले. त्यांच्या मते ज्योतिबा फुले हे केवळ समाज सुधारक नव्हते, तर त्यांचे काम हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत क्रांतिकारी होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्र आणि अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदान, अंधश्रद्धा आणि जाती भेदाविरोधातील लढा हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी प्रेरणेचे स्रोत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना समाज सुधारण्याचा पहिला मोठा विचारवंत म्हणून ओळखले आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचे महत्त्व सांगितले. बाबासाहेबांच्या मते महात्मा ज्योतिबा फुले हे समाजातील वंचित वर्गांना उभे करण्यासाठी ज्या पद्धतीने विचार करत होते ते अत्यंत विचारप्रधान आणि मानवतावादी होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्याचे महत्त्व केवळ आदराने नव्हे, तर समाज सुधाराच्या इतिहासात त्यांचे स्थान स्पष्ट करण्यासाठीही मांडले. महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यावरही दिसून येतो. कारण त्यांनीही वर्णव्यवस्था, जातीभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवला. एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज सुधारक आणि वंचित समाजाचे खरे रक्षक आहेत.